नमस्कार, मी मुकुंदा आणि तुम्ही पाहतात आपलं MG इन्फॉर्मेशन यूट्यूब चॅनल। तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आता लाडकी बहीण योजनेचा जो रक्षाबंधनाला गिफ्ट मिळणार आहे राज्य सरकारपासून, हे खरी आहे की खोटी गोष्ट आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती आता समोर जाणून घेणार आहोत। बघा, 3000 कधी रक्षाबंधन गिफ्ट लाडकी बहीण योजना। बघा, राज्य सरकारची लाडकी बहीण योजना म्हणजे महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक समृद्ध आणि एकदम चांगली योजना। म्हणजे महिलांना कुठल्याही प्रकारची अर्थव्यवस्था म्हणजे पैशाची कमतरता भासू नये त्यासाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली होती। लाडकी बहीण योजना आता बघा, लाडकी बहीण योजनेचा डबल गिफ्ट जुलै आणि ऑगस्टचा हप्ता मिळणार एकत्र। बघा, लाडकी बहीण योजनेच्या जुलै आणि ऑगस्टचा हप्ता एकत्र मिळणार का? रक्षाबंधनाला 3000 रुपये खात्यात जमा होण्याची शक्यता, पात्रता निकष काय असणार आहे ते आपण आता समोर या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। बघा, आता 3 पॉइंट आहेत महत्वाचे हे 3 पॉइंट आहेत। बघा, लाडकी बहीण योजनेचा जुलै ऑगस्टचा एकत्रित 3000 हप्ता रक्षाबंधनाच्या आसपास मिळण्याची शक्यता आहे। त्याच्यानंतर पॉइंट नंबर 2, ज्या महिलांचा वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे किंवा सरकारी नोकरीत आहेत त्यांना हप्ता मिळणार नाही। पॉइंट नंबर 3 बघा, सरकारने योजनेचा हप्ता 2100 रुपये करण्याचे वचन दिले असले तरी सध्या 1500 रुपये प्रति महिना दिला जात आहे, म्हणजे 1500 रुपये तुमच्या खात्यात जमा होत आहेत। तर बघा, महाराष्ट्रातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एक वरदान ठरली आहे। ही योजना 2024 मध्ये सुरू झाल्यापासून लाखो महिलांना आर्थिक आधार देत सध्या जुलै 2025 चा हप्ता कधी मिळणार आणि जुलै ऑगस्ट चे हप्ते जे आहेत ते एकत्र म्हणजेच 3000 रुपये मिळणार का याबाबत चर्चा जोरात सुरू आहे। विशेषतः 9 ऑगस्ट 2025 रोजी येणाऱ्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने ही रक्कम मिळण्याची शक्यता सरकारकडून व्यक्त केली जात आहे। बघा, आता जुलै आणि ऑगस्ट, आता जुलै आणि ऑगस्ट जो महिना आहे म्हणजे हप्ता जो आहे तो एकत्र मिळणार का? बघा, याबद्दल माहिती बघूया। जुलै महिना संपला, बरोबर आहे, असून लाभार्थी महिलांच्या नजरा त्यांच्या बँक खात्याकडे लागल्यात। म्हणजे जुलै महिना संपायला साहेब बरं 2-3 दिवस बाकी आहेत। तर बघा, ज्या महिला आहेत त्यांच्या नजरा बँक खात्याकडे म्हणजे नेहमी चेक करतात की माझ्याकडे लाडकी बहीण योजनेचे पैसे आले का म्हणून। गेल्या वर्षी जुलै आणि ऑगस्ट 2024 चे हप्ते एकत्रितपणे 3000 रुपये 17 ऑगस्ट 2024 रोजी जमा झाले होते। बघा, ज्याचा शुभारंभ पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलात झाला होता। यंदा अशी शक्यता आहे की जुलै आणि ऑगस्ट 2025 चे एकत्र जे हप्ते आहेत ते जमा होऊ शकतात, विशेषतः रक्षाबंधनाच्या निमित्ताने। सूत्रानुसार बघा, 9 ऑगस्ट रोजी किंवा ऑगस्टच्या सुरुवातीला ही रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होऊ शकते। मात्र याबाबत अद्याप सरकारकडून अधिकृत घोषणा झालेली नाही। गेल्या अनुभवांवरून सणासुदीच्या काळात पैसे जमा करण्याची प्रथा आहे, त्यामुळे रक्षाबंधनाला 3000 रुपये मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही। तर बघा, म्हणजे जुलै आणि ऑगस्ट दोन्ही महिन्याची मिळून एकूण किती? 3000 रुपये हे कधी मिळणार? रक्षाबंधनाच्या दिवशी मिळण्याची शक्यता आहे। अद्याप सरकारकडून कोणताही नोटीस आलेला नाही की रक्षाबंधनाचा गिफ्ट जमा होईल बा म्हणून। त्याच्यानंतर बघा, रक्षाबंधनाला खास आर्थिक भेट। बघा, रक्षाबंधन हा सण भावंडांमधील प्रेमाचा उत्सव आहे, बरोबर आहे। 9 ऑगस्ट 2025 रोजी साजऱ्या होणाऱ्या सणाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक बळ मिळू शकते। गेल्या वर्षीप्रमाणे महिलांना सणाच्या निमित्ताने हप्ते जमा करण्याची प्रथा लक्षात घेता यंदाही सरकार रक्षाबंधनाला जुलै आणि ऑगस्टचे हप्ते एकत्रित जमा करू शकते। यामुळे महिलांना ऑगस्ट आणि जुलैचे पैसे मिळतील, म्हणजे 3000 रुपये दोन्ही महिन्याचे। यामुळे महिलांना सण साजरा करण्यासाठी दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी आधार मिळेल। तर बघा, सरकारची ही जी योजना आहे लाडकी बहीण योजना, आतापर्यंत जे आपण माहिती सांगितली महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकूण 3000 रुपये।
कधी मिळणार म्हणजे मागच्या वेळेस जे मिळाले होते रक्षाबंधनाच्या आसपास दिवसामध्ये, याही वर्षी लाडकी बहीण योजनेचे दोन्ही महिन्यांचे पैसे 1500 एकूण 3000 रुपये हे मिळणार की नाही ते आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली आहे. तर बघा, सरकारकडून कोणताही नोटीस वगैरे आलेला नाही की रक्षाबंधनाचा गिफ्ट मिळणार आहे म्हणून. सगळे अफवांवर कोणी विश्वास ठेवू नका. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच का करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून काय होईल की ज्या अत्यंत महत्त्वाच्या अपडेट राहतील त्या तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. आपण आपल्या चॅनलवरती कुठली फेक इन्फॉर्मेशन टाकत नाही, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. आणि जर तुमचे लाडक्या बहिणींचे पैसे जमा झाले असतील तर या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून जास्तीत जास्त महिला कमेंट करू शकतील आणि जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून ते पण निश्चिंत राहू शकतील. तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपला व्हिडिओ पहा. धन्यवाद. तर मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे की आपल्या महाराष्ट्रातील नवनवीन योजना, शासन GR, शैक्षणिक माहिती व इतरही माहिती मिळवण्यासाठी आपल्या MG मराठी इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.